नमस्कार, मी संगीता जोशी. माझं संगीता जोशी किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. येईल त्या सणाला अगदी तुमच्या हाताने तयार केलेली ही धूप तुम्ही तुमच्या देवासमोर लावा. देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत ही माझी खात्री. तर आज आपण अगदी काही किचनचा रिलेटेड नाही येतो, तरी पण आपण आज किचन मधल्या साहित्याचा अगदी छान एक व्हिडिओ टाकतेय मी. तर तो कोणता, आता ह्या साहित्यावरून तुम्हाला थोडा अंदाज आलाच असेल असं मला वाटतं. तर आज मी सांगते, आज आपण घरच्या घरी धूप अगरबत्ती कशी करायची हे पाहू. आणि हे सगळं साहित्य आपल्या घरी उपलब्ध असतं बरं का, असं नाही की आपल्याला बाहेर जायचंय विकत आणायचंय. तर सगळ्यात पहिले हे जे आहे हे झेंडूचे फुले आहेत. झेंडूचे तर परवा दिवाळी झाली, दसरा झाला, किंवा आपण अदर कोणत्याही सणाला असं फुलांचं तोरण लावतो. तर हे तोरणातले सगळे फुलं घेतलेत. त्याची पानं सुद्धा आहेत, ती पण वाळलेली आहेत, ती पण मी घेतली आहेत. आणि ह्याच्यात तुम्हाला जर गुलाबाची जर कुठं फुलं मिळाली तर ते गावरान गुलाब, तर गावरान गुलाबाची फुलं सुद्धा याच्यात टाकली तर खूप सुंदर याचा वास येतो. हे गाईचं शेण आहे आणि ओलं किंवा ताजं आहे असं म्हणा. जर आपल्याला अगदी ताजं किंवा ओलं नाही मिळालं तर आपण गाईचं शेणाची गौरी असती, किंवा गौरी म्हणजे गाईचं शेण वाळल्यावर जे असतं त्याला गौरी म्हणतात, ती गौरी मिळाली तरी हरकत नाही. हे गाईचं शेण आहे. हा आहे भीमसेनी कापूर. मी हा मुद्दाम उघडून नाही ठेवला, कारण हा जर उघडून ठेवला खूप वेळ आणि हा जर हवेच्या संपर्कात आला तर हा लवकर उघडतो, म्हणून मी तो उघडून नव्हता ठेवला. तर हा भीमसेनी कापूर घ्यायचा. या लवंगा घ्यायच्या 10-12 थोड्या. घ्यायचं तूप आहे हे घ्यायचं. हे गुगळ आहे. तर हे गुगळ म्हणजे काय, आपण नवरात्रामध्ये देवीची आरती केल्यावर जे घरामध्ये आरती करताना किंवा आरती करायच्या आधी जे आपण घरामध्ये धूप हवन कुंडात जे धूप करतो त्याच्यामध्ये हे गुगळ असतं. आणि गोमूत्र. ह्याच्यामध्ये अजून बरेच जण ह्याच्यात बाइंडिंग येण्यासाठी गव्हाचं पीठ टाकतात, किंवा खोबऱ्याचं तेल टाकतात, किंवा आपलं चांगलं तूप नसेल तुम्ही वनस्पती तूप टाका, काही हरकत नाही. जे घरात आहे ते टाकायचं. आणि कसं बाहेर ना आपण आणतो त्याची तर आपल्याला ते विकत मिळतच, पण घरी करण्यात आणि घरी करून जे आपण देतो किंवा आपण जे दाखवतो ना त्याची मजा काही आवरत असते. तर हे सगळे झेंडूचे मिक्सरच्या भांड्यात हे सगळे अगदी बारीक करून घ्यायचे. आणि ह्याच्यात जर तुम्हाला तुळस जर मिळाली, ते तुळस किंवा तुळशीच्या ज्या दांड्या असतात किंवा तुळशीच्या मंजुळा असतात त्या जरी टाकल्या तरी त्या धुपाला खूप मस्त वास येतो. झेंडूच्या फुलांच्या तर ही आपण दुसरी बॅच मिक्सरमध्ये काढून घेते. आता या दुसऱ्या बॅच मध्ये आपल्याला हे गुगळ सगळं टाकून द्यायचं. हे कापूर आहेत, वड्या टाकायच्या. आणि हे भीमसेनी कापूर आहे. भीमसेनी कापूर म्हणजे ह्या कापराला हे कापूर आहे, तर ह्या कापराला आकार नसतो अजिबात. आणि जे साधं जो दुसरा कापूर असतो त्याच्या गोल 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 वड्या असतात, पण हे भीमसेनी कापूर आहे. आणि हे घरामध्ये असू द्यावं, की अमावस्येला जर हे जाळायचं पूर्ण घरामध्ये, त्याची धुरी द्यायची पूर्ण, तर अगदी पूर्ण आपली निगेटिव्ह एनर्जी असते जी घरामधली ती सगळी आपली निघून जाते. आणि जर आपल्याला वाटलं किंवा आपल्या घरात जर काही दृष्ट लागली वगैरे नजर लागली असेल तर ही पण या भीमसेनी कापूर जाते. हे तमालपत्र, लवंग, भीमसेनी कापूर हे जे एकत्र जाळलं आपण एका पंथीमध्ये किंवा एका दिव्यामध्ये आणि सगळ्या घरात जर फिरवलं तर पूर्ण आपली घरातली निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. आणि हे चांगलं असतं, म्हणजे निगेटिव्ह एनर्जीसाठी नाही, पण त्या निमित्ताने आपल्या घराची पूर्ण शुद्धी होते, घर चांगलं राहतं, नकारात्मक त्याच्यामध्ये येत नाही. तर असं आता ह्याच्यामध्ये भीमसेनी कापूर टाकलाय मी. ह्या ज्या लवंगा आहेत ह्या लवंगा पण टाकते. आता मी एकदा हे परत छान मिक्सरमध्ये एकजीव करून घेते अगदी मस्त. आणि प्रॉपरली पूर्ण झेंडूची फुलं असल्यामुळे ह्याला झेंडूच्या फुलांचा पण खूप छान वास येतोय. आता असं मी हे देवाचंच सामान घेतलंय. तुम्हाला जर अजून हे बारीक पाहिजे असेल तर अजून हे सगळं आपण एकजीव करू शकतो. शेण छान असं मिसळून आपण कणिक कशी भिजवतो पूर्ण छान मळून घ्यायचे. आणि हे ओलं असल्यामुळे ते पटकन मळलं जाणार आहे किंवा त्याचा एक छान असा गोळा तयार होणार आहे. आणि जर तुम्ही गौरी किंवा अशी वाळलेलं जर शेण घेतलं तर ते मात्र आपल्याला मग मिक्सरमधून बारीक करून घ्यावे लागेल. पण आता हे ओलं शेण असल्यामुळे ह्याला मी काही म्हणजे मिक्सरमधून काढून वगैरे घेतले नाहीये. आणि हे तूप जेवढं तुम्हाला ते बाइंडिंगला चांगलं म्हणजे बरं पडेल तेवढं तुम्ही ते तूप घ्यायचं. आतानाच हे गोमूत्र पण त्यात टाकायचं. तर आता मी हे छान सगळं एकजीव करून घेते अगदी मस्त. हे बघा वास तर खरंच इतका सुंदर यायला लागल्यानं. आणि ह्याच्या ऐवजी जर तुम्ही पूर्ण गुलाबाचे जर फुलं घेतले, कोणते गुलाबाचे फुलं, गावरान गुलाब, अगदी छोटे छोटे गुलाबी पाकळ्यांचे असतात ते जर घेतले ना तर त्याला सुद्धा गुलाबाचा सुंदर वास येतो. आणि गुगळ आणि कापूर असल्यामुळे ह्याला वेगळा फ्लेवर, वेगळा वास द्यायची अजिबात गरज नाहीये.
परफ्यूम टाकायची गरज नाही, सेंट टाकायची गरज नाही. ह्याला ऍक्च्युली स्वतःच्याच एक सुंदर वास यायला लागलाय. आता त्याच्यात आपण हे तूप टाकून छान मिक्स केलंय. आता याच्यामध्ये आपण हे गोमूत्र टाकून घेऊ. असं गोमूत्राचं पण अगदी गोमूत्राने सुद्धा पूर्ण घरातली निगेटिव्हिटी पूर्ण जाते आपली. आणि बाटीला असं पुढे होल पडून घ्यायचं आणि असं छान गोमूत्र टाकून घ्यायचं. आता हे आपण एकजीव करून घ्यायचं. आणि एरवीच आपण घराची जेव्हा फरशी पुसतो, लादी पुसतो, तेव्हा त्या पाण्यामध्ये भीमसेनी कापूर, गोमूत्र, खडीमीठ म्हणजे जसे मिठाचे असे खडे खडे असतात ते टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि त्या पाण्याने फरशी पुसायची. फरशी कशी पुसायची? आतून बाहेर जात आपण फरशी पुसायची. पूर्ण असं छान लगदा किंवा गोळा किंवा डो तयार आहे. झेंडूची फुलं, कापूर, गुगळ, लवंग, चांगलं तूप, शेण आणि गोमूत्र अशी 5 वस्तूंनी किंवा 5 आपण जिन्नसानी हे तयार केलेले. आणि बरं का, ऍक्च्युली ह्याच्यामध्ये गाईचं शेण असल्यामुळे मला याच्यात जास्तीचं पाणी किंवा आता गव्हाचं पीठ टाकायची गरज नाही लागणार. कारण ते शेण असं ओलं होतं आणि वाळलेलं जर असतं तर त्याच्यामध्ये मग थोडं. आणि गाईचं शेण म्हणाल तर आजकाल मार्केटमध्ये अगदी विकत सुद्धा गाईचं शेण मिळतं, गोवऱ्या सुद्धा मिळतात. त्याच्यामुळे असं नाही की आमच्याकडे गाईचं शेण नाहीये वगैरे, सगळीकडे का सगळं मिळतं. बघा आता हे वास तर एवढा सुंदर येतोय, मी तुम्हाला काय सांगू, खूप सुंदर. तर हे आपलं पूर्ण हे गाईचं शेण सगळं असं एकत्र करून दोन्ही हाताने छान मळले. गोमूत्राने अजून एक फायदा होतो, हे जर आपण एकत्र केलं तर आपल्या हाताला किंवा आपल्या जर याला कोणते त्वचा रोग जर असेल तर गाईच्या शेणाने तो पूर्ण बरा होतो 100%. पण असं नाही की आता मी गाईचं शेण लावलंय आणि माझं लगेच त्वचा जी काय तुम्हाला असेल त्वचेला जो आजार तो बरा होईल, असं नाही. 7-8 दिवस कंटिन्यू गोमूत्र आणि गाईचं शेण लावा. हे तर आपला एक फ्लेवर आता येणारच आहे ह्या 5 वस्तूंचा. जर तुम्हाला वाटतंय नाही आपल्याला अजून छान याला अजून मार्केट सारखा म्हणजे वास द्यायचा आहे तर माझ्याकडे हा स्प्रे आहे बघा, ही मनीमो आहे छोटीशी. हा मी हे जो डो आहे ह्याचा मी आता साध्या धूप करणार आहे आणि हा वेगळा मुद्दाम तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवला मी. तर ह्याच्यामध्ये आपण आता हा पूर्ण असा म्हणजे तुम्हाला जर याची मार्केट सारखा जो वास पाहिजे असला, नाही अगदी सुंदरच पाहिजे, मार्केट सारखं नाहीच झालं, तुम्ही काही सांगितलं तर तुम्ही बिनधास्त ह्याच्यात हे केमिकल टाकू शकतात. आणि हे विदाऊट केमिकलचं ॲज यू विश, तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही करा. मी तुम्हाला जे दोन्ही ह्याच्यात कसे करते सांगते. रीळ असते ना कोणती पण कशी पण लहान मोठी, तर ही जे टोक असतं हे बंद करायचं आणि ह्याच्यावर असे छान असं दाबून हे असं ह्याच्यात हे बघा असे छान भरून घ्यायचं. जर तुम्हाला आता वाटलं असेल नको मला हात नाही भरवायचा तर हे असं छान असं ह्याच्यात असे पूर्ण भरून घ्यायचं. आलं इकडनं पण राईट. आता हे छान असं भरून घ्यायचं. हे बा आता हे आपण ह्या दोऱ्याच्या रीळमध्ये घातलं होतं आणि हे पेन्सिलने असं पुढे असं सरकवायचं. झाली आहे की नाही विकतची सारखी, काही बाहेर आणायची गरज आहे का? आणि आकार पण तसाच आलाय. आणि आकार हा तुम्ही तुमच्या मनाला वाटेल तसा द्या. विकत जसा असतो धूप त्रिकोणी आकार तसा द्या, असा ही साच्यामध्ये घालून द्या किंवा सरळ आपण वात जी करतो हातामध्ये पिळवात, हातावर हे एकत्र करून जरी घेतलं ना, अशी जरी सुकायला ठेवली तरी ही छान होती, छान दिसती. पण ही दिसण्यासाठी आहे, जसं तुम्हाला पाहिजे तसं करा. आता मी ह्या सगळ्याला छान आकार देऊन घेते. मला जमतील तसे दिलेत मी. ऍक्च्युली मला हे करायला ना 2 तास लागलेत माहितीये. पण आपण आपलं केल्याचा एक आनंद काहीतरी वेगळाच असतो. आणि तुम्ही जसे आकार पाहिजेत तसे आकार देऊ शकतात. अगदी एक खऱ्या धूपसारखे दिलेत मी. तर असा आपला हा घरगुती धूप जो की मी झेंडूंच्या फुलांचा केलेला आहे. एकदा घरी करून पहा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. कारण घरातल्या घरात जर ही धूप उदबत्ती अगरबत्ती जर तयार झाली ना तर त्याची मजा काही औरच आहे. आणि स्वतःच्या हाताने नो प्रॉब्लेम, सोन्याहून पिवळं.